त्यामुळे सध्या बोलतात. ज्यांना पडायची किंवा निवडून न येण्याची शक्यता जास्त वाटते ते अशा हवेत घोषणा करतात असे त्यांचं म्हणणं. ते असं म्हणाले, हो कदाचित त्यांचाही अनुभव असेल ना, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणारच होते ना, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव असेल काही, कदाचित असूही शकतो. आमचा अनुभव आणि आमचं काम हे अर्थातच वेगळं आहे. आम्ही जे जे शब्द दिलेत ते नेहमीच पाळलेले आहेत. सरसकट कर्जमाफी ही 70,000 कोटी रुपयाची आम्ही केलीच ना. यांनी शब्द दिला पण दिलेली नाही. ते असं म्हणतात की दोन्ही भाऊ जर माझ्यामुळे एकत्रित आले असेल तर बाळासाहेब ठाकरे मला आशीर्वाद देत असतील, मात्र बहीण आणि भाऊ हे माझ्यामुळे जर एकत्रित आले असतील हे 15 तारखेच्या नंतर कळेल. लोक आले असतील तर ते धन्यवाद देतात की नाही हे बघावं लागेल. ठीक आहे ना. अहो भाषणामध्ये इंटरव्ह्यूज, आजकाल भाषणं कमी झाली आहेत, इंटरव्ह्यूज वाढलेत महाराष्ट्रात, बघते मी सगळ्या चॅनल्सवर. ही लोकशाही आहे ना, प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे ना. मला असं वाटतं महाराष्ट्रात आम्ही बहीण भाऊ किंवा हे दोन भाऊ काय करतात याच्यापेक्षा जास्ती मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत आणि ती काय फक्त याच्यासाठी सीमित नाही आहेत. आज जगामध्ये जे चाललं आहे, आज टॅरिफ जर 500% जर झाला तर तुमच्या आणि माझ्या दैनंदिन आयुष्यात काय मोठी आव्हानं येणार आहेत. आज आपल्या एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये आपली मैत्री ही अमेरिकेबरोबर जास्त होती, तिथे आपलं नातं वाढवत होतो आपण. चायनावर एम्बार्गोज आपण लावले होते इम्पोर्ट्सवर. आता ह्या परिस्थितीमध्ये जर चायनाची पॉलिसीबद्दल आपल्याकडून बदल झाला तर आत्मनिर्भर भारतच्या पॉलिसीचं काय होणार, ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पुणेकरांवर होणार आहे. कारण का जे इंडस्ट्रियलायझेशन आदरणीय शरद पवार साहेब. तर याकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.